साडेमाडे तीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का बोलतोय, पण त्याच्या मागचं कारण पण तसंच आहे बरं का। कारण का आज मी आलेलो आहे आपल्या पुण्यामध्ये आणि पुण्यामधल्या कोथरूड मधील शिवतीर्थ नगर येथील योजनगंधा हाऊसिंग सोसायटी मध्ये आज आपण खेळणार आहोत साडेमाडे। चला तर या सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार काका, आपलं नाव? माझं नाव अशोक राजा मागवेकर, योजनगंधा सोसायटीचा कार्यकारिणी सदस्य आहे मी। काका, या सोसायटी बद्दल थोडं सांगा। ही सोसायटी 1987 साली स्थापन झालेली आहे। या सोसायटीमध्ये एकंदर 4 इमारतीमध्ये 50 फ्लॅट आहेत। इथे वातावरण आनंदी आणि खेळमेळीचं असतं। या सोसायटीमध्ये प्रामुख्याने 2 सण साजरे केले जातात। एक गणपती उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। सोसायटीमधील सर्व सभासद त्यामध्ये उत्साहाने भाग घेतात। आणि दुसरा म्हणजे होळीचा सण, हाही मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्वजण साजरे करतात। म्हणजे एकंदर सगळे सभासद इथले उत्साही आहेत खूप? एकंदर सगळे सभासद अतिशय उत्साही आणि सहकार्य करणारे आहेत। सहकार्य करणार। चला तर मग पाहूयात या पुणेकरांमध्ये किती उत्साह आहे ते। सुरू करूयात आपल्या खेळाला साडेमाडे 3 ला। सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा वाटूया टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्याची, आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर एक माझा चिमुरडा मित्र आहे। हॅलो आला, हा माझा मित्र आहे। तुझं नाव? आयुष। आयुष, तू काय करतोस? काय नाही। काहीच नाही करत? आणि मग शाळेत वगैरे जातोस की नाहीस? हो, एकदाच जातोस? आता सुट्टी। आता सुट्टी? मग एकदाच म्हणजे रोज एकदाच जातोस का? हो, का महिन्यातून एकदा जातोस? महिन्यातून एकदा? आणि मग तुझे टीचर नाही ओरडत तुला? ओरडतात। काय ओरडतात? काठीनी मारतात तुला? खूप मारतात का रे? पण मी आहे ना तुला मारणार नाहीये। तू माझं एक काम करणार का आज? करणार? हे बघ, या इथले टोकन्स आहेत ना, या टोकन्स मधली 3 टोकन्स तुम्हाला काढून द्यायची। ठीक आहे? देणार मला? हो। आणि जर नाही काढून दिली तर मी पण काठीनं मारू तुला? नाही ना? मग काढून देणार ना मला? हो। चल पटकन काढून द्या मला। यातली 3 टोकन्स काढून दे लवकर। हा, आयुषने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 14। अभिनंदन। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42, 42। अरे वा, अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13। अभिनंदन। आपल्या या 3 पुणेकरांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्ते। आपलं नाव? हेमंत सीताराम यादव। दादा, आपण काय करता? मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतो, पुण्यामध्येच करतो मी। आणि घरामध्ये कोण कोण असतं? घरामध्ये मिसेस, मुलगा, आई आणि लहान भाऊ आहे माझा। इथेच? हो, इथेच। पुणेकरांबद्दल एवढं बोललं जातं की हे पुणेकर म्हणजे 1000 माणसं उभी केली ना महाराष्ट्रातली किंवा जगभरातली, तरी सुद्धा एक पुणेकर त्याच्यातला असला ना तर पटकन ओळखता येतो की हा पुणेकर आहे। का असं म्हणतात? ते सांगते ना का, म्हणजे असं काहीतरी असेल ना, कारण की व्यवहारात चोख असतात। व्यवहारात चोख असतात? अगदी। तुम्ही पण व्यवहारात खूप चोख आहे? म्हणजे आकड्यांशी रोज खेळ तुमचा होत असेल ना? होत असतो। बरं, तुमच्याशी मी परत अशा गप्पा मारणारच आहे। नमस्कार। आपलं नाव? मी अर्चना प्रमोद तांबे। तांबे का, की आपण काय करता? मी लहान मुलांचे कपडे शिवून देते। घरी कोण कोण असतं? आणि माझ्या घरी मिस्टर असतात आणि माझा पुतण्या आणि मुलगा असतो। बर, काय करतात काका? काका इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये मॅनेजर म्हणून आहेत। पण मग तुम्ही खऱ्या अर्थाने पुणेकर म्हणवता तुम्हाला? थोडंसं आहे। थोडंसं आहे म्हणजे काय? कारण आमची सारखी ट्रान्सफर होत असल्यामुळे मी वेगवेगळ्या गावांमध्ये हिंडून आलेली आहे, त्यामुळे थोडंसं पुण्याचं पाणी लागलेलं आहे। पुण्याचं पाणी थोडंसं लागलेलं आहे। खरेदीचा काही अनुभव आहे ना दांडगा? हो हो, पुणेकरांना तो असतो। पण मग तुमच्याकडे मी वळणार आहे, तोपर्यंत नंतर आपण गप्पा मारूया। ओके, ठीक। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव रजनी प्रभाकर बोरोले। बोरोले मावशी, आपण काय करता? मी हाऊस वाईफ आहे। बर, आणि घरी कोण कोण असतं? घरी आम्ही दोघंच असतो, मिस्टर आणि मी। हा, मुलगा, मुलगी, एक नातू
ते कुठे असतात ते? परदेशामध्ये अमेरिकेमध्ये असतो. अमेरिकेमध्ये. आणि मुलगी? तिचंही लग्न? मुलगी इथंच पुण्यात असते, तिचंही लग्न झालंय. पण मला सांगा काका म्हणजे कशामध्ये सर्व्हिसला होते? काका डिफेन्स मध्ये सर्व्हिसला होते, MES मध्ये, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस. बरं, म्हणजे सगळं घरी वातावरण मिलिटरीचं एकदम कडक असेल ना? थोडं, एवढं नाही. एवढं नाही. मला सांगा काकांबरोबर किती वेळा खरेदीला जाता बाहेर? फार कमी वेळेस. कमी वेळेस. दागिन्यांची खरेदी किती वेळा केली आतापर्यंत? जास्त नाही. खरेदीची मला आवडच नाही. मला फक्त पुस्तकं वाचायला आवडतात, भरतकाम विणकाम करायला आवडते हा. आणि घरात राहायला जास्त आवडतं. बाहेर फिरायला फार जास्त आवडत नाही. पण मग आता नातू वगैरे आहे? हो, 2 नातू आहेत. मग काय नातवांना गोष्टीच सांगायच्या बघ. हो. आणि आता तुम्हाला सगळ्यांना दागिन्यावरून मी एवढं का बोलतोय ना याच्याकडे मी येणार आहे, पण त्या अगोदर आपल्या पहिल्या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊयात. आपला पहिला अंदाज किती राऊंड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आता आपण याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तुम्हाला एका वस्तूची किंमत सांगायची आहे, पण तुम्ही आता ही किंमत डायरेक्ट सांगू शकत नाही. तर मी तुम्हाला 4 आकडे देणार. या आकड्यांमध्येच या वस्तूची किंमत दडलेली आहे. हे आकडे तुम्हाला अरेंज करायचे आहेत आणि किंमत सांगायची आहे. पण पहिल्यांदा किंमत कोण सांगणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल. आणि पहिल्यांदा फासा टाकतायत आपले यादव दादा. दादा फासा टाका. यादव दादांना मिळाले 6 अंक. तांबे काकी काकींना मिळाले 4 अंक. बोरवले मावशी तुम्ही सांग. आणि बोरवले मावशीने मिळाले 3 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावणार आहेत यादव दादा, त्यानंतर तांबे काकी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत बोरवले मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ज्वेलरी सेट. ह्या ज्वेलरी सेटमध्ये मोत्याची कर्णफुले, मोत्याचा हार, शिवाय मोत्याचं ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये घड्याळ सुद्धा आहे. या ज्वेलरी सेटची पहिल्यांदा किंमत ठरवणार आहेत यादव दादा. त्यांना देतो मी 4 अंक. दादा हे घ्या अंक. आणि तुम्हाला आता या ज्वेलरी सेटची किंमत ठरवायची. 1, 2, 6, 0 म्हणजे 1260 रुपये. 1260. नक्की? बाकीच्यांना काय वाटतंय? पाठीमागे 1600. 2610 रुपये. नक्की? 1260. 1260 नक्की? आकडे चेंज करायचे? अजिबात नाही. फिक्स करायची ही किंमत? चला तर मग ही किंमत फिक्स करूयात. यानंतर तांबे काकी आकडे जुळवणार आहेत. काकी 2106 2106 रुपये. ठाम आहे या मतावर? चेंज करायचे आकडे? नाही. बाकीच्यांना काय वाटतंय? 2106 रुपये यांनी किंमत सांगितलेली असेल बरोबर? जास्त आहे? कमी आहे? चेंज करायचे असतील तर एकच संधी तुमच्याकडे. आत्ता चेंज करू शकता, परत नाही. फिक्स? फिक्स करायची किंमत? चला तर मग फिक्स करूयात. या ज्वेलरी सेटच्या खऱ्या किमतीसाठी आकडे जुळवणार आहेत बोरवले मावशी. $1620 वाढवायची आहे? अजिबात कमी करायची नाहीये? बाकीच्यांना काय वाटतंय? बरोबर आहे. फिक्स करायची किंमत? चला तर मग ही किंमत फिक्स करूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ज्वेलरी सेटची किंमत सांगितलेली आहे. यादव दादांनी सांगितलेली किंमत आहे 1260 रुपये. तांबे काकींनी सांगितलेली किंमत आहे 2016 रुपये. तर बोरोले मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1620 रुपये. चला पाहूयात या ज्वेलरी सेटची खरी किंमत किती येते. आणि या ज्वेलरी सेटची खरी किंमत आहे 1260 रुपये. ही अचूक किंमत सांगितलेली आहे यादव दादांनी, त्यामुळे त्यांना मिळतो हा नेकलेस सेट. अभिनंदन दादा. तुम्हाला ज्वेलरी सेट मिळालाय. कोणाला देणार? आईला की बायकोला? मिसेसला देणार. आणि मग आईला? आईला वॉच देणार. आईला फक्त घड्याळ.